भाजपच्या लहान लहान कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं पक्ष वाढवला प्रतिकूल परिस्थितीमध्ये याचं उत्तम उदाहरण चंद्रपुरात बघायला मिळत आहे. महापौरपदी संगीता खांडेकर यांची निवड झालेली आहे. 2 वेळच्या त्या नगरसेविका आहेत आणि त्यांच्या पाठीमागे होते ते राजेंद्र खांडेकर, जे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. गेली अनेक वर्ष प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्ष वाढवलाय. राजेंद्रजी सांगा, आज तुम्हाला कसं वाटत आहे? खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही पक्ष वाढवला. मला आज खुशी वाटत आहे. भारतीय जनता पार्टीचा 40 वर्षापासून मी सच्चा कार्यकर्ता होतो. या कार्यकर्त्याला न्याय मिळाला म्हणून मी आज भारतीय जनता पार्टीने सच्च्या कार्यकर्त्याला बहुमान दिला. त्यामुळे सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार जोरगेवार यांचं अभिनंदन. पण आपण बघितलं की अत्यंत ओथंबलेल्या, भावनाविवश झालेल्या आहेत राजेंद्र खांडेकर. ही सक्सेस स्टोरी आहे भाजपची. महाराष्ट्रातल्या टोकावरच्या जिल्ह्यामध्ये भाजपचं काम वाढवणारी ही माणसं आहेत आणि त्या माणसांच्या या सगळ्या परिश्रमाला आज फळ मिळालं आहे. पक्षानं संधी दिली. आपल्यासोबत संगीताताई खांडेकर आहेत. संगीताताई, नक्की काय वाटतं? खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये श्रम घेऊन पक्ष वाढवला. आज पक्षाने तुम्हाला संधी दिली. राजेंद्र खांडेकरांनी इतके वर्ष काम केलं भाजप. खरं तर मी आज मला महापौरची संधी दिली, आमचे सुधीर भाऊ, आणि आज मला महापौरची संधी दिली. पण खरं तर आम्ही एक सर्वसाधारण कुटुंबातले, पण पक्षाने आम्हाला दुहिंदा नगरसेवक म्हणून मला एक संधी दिली आणि आम्ही एक निष्ठ राहून या पक्षाची सेवा करत होती. त्यांच्या कधी कुठे आम्हाला एक काम करण्याची सर्वसाधारण कुटुंबातली लोक आहे. खूप आम्हाला आनंद होत आहे. एक भाजप आहे, भारतीय जनता पार्टी ते आहे का सर्वसाधारण न्याय देतात. आज खूप आम्हाला आनंद होत आहे की आम्हाला सेवा करण्याची संधी द्या, महानगरी सेवा. आणि माझी सगळ्या या महानगराचा विकास कसा होईल याच्याकडे सर्व लक्ष देईल. त्याच्यात आमचे सुधीर भाऊ आहे आणि आमचे विशेष सगळे नेते आहे. आणि राज्यात सुद्धा केंद्रात सत्ता कशी निधी आणतात ते सगळे मी प्रयत्न करीन आणि त्या संधीचा नक्कीच सोने करेन. चंद्रपूर शहरामध्ये राजेंद्र भाऊंनी अनेक वर्ष ऑटो चालवला. खूप खालच्या स्तरावर जाऊन काम केलं पक्षाचं. तुम्हाला तेव्हा असं वाटत होतं ही संधी मिळेल आपल्याला राजेंद्र भाऊच्या सोबत असताना? आणि मला सुद्धा असं, कारण आम्ही एक निष्ठ राहून पक्षात कधी पक्षाची असं नाही का कोणते जबाबदारी दिल्या ते आम्ही सर्वपणे पार पडल्या. त्यामुळे आम्हाला माझे मिस्टर नेहमी पक्षाची सेवा करतात आणि ऑटो संघटना एक संघटना चालवतात. त्यामुळे आज आम्ही सुधीर भाऊ सुद्धा या संघटनेशी खूप काम केले आहे. त्यामुळे आम्हाला कुठेतरी वाटत होते का आम्हाला जर अशी सेवा केली तर आम्हाला कुठेतरी संधी देईल. आणि मला खरंच या पक्षाचा अभिमान वाटतो ज्या पक्षात मी काम करत आहे. मला नगरसेवक म्हणून संधी 3 नगरसेवक दिली आणि आता महापौर सुद्धा मला एक संधी दिली. मी सगळ्याचे आभार व्यक्त करते, भाऊचे सुद्धा आभार व्यक्त करते. आणि भारतीय जनता पार्टी वरिष्ठ नेत्याचे, कारण अशा ज्या सर्वसाधारण लोकांना एक सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे मी सगळ्याचे आभार व्यक्त आणि धन्यवाद. आपण बघितलं की अत्यंत परिश्रमातून पक्ष वाढवणाऱ्या एका दाम्पत्याला भाजपनं संधी दिली आणि त्या संधीचं आज परिश्रम झालेलं आणि परिश्रमाचं सोनं झालेलं आपण बघत आहात. चंद्रपूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा अशाच तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी फडकावला आहे. चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते राजेश अड्डूर आपल्यासोबत आहेत. राजेश भाई, बताए क्या हुआ, क्यों गणित गड़बड़ा है? हम भारतीय राष्ट्रीय कांग्रेस 27 नगर से चुन के आए. हम 27 लोग भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के लिए हाथ उठाए हैं, लेकिन हमारे साथ में जो युति में महाविकास आघाड़ी है वो हमारे साथ में नहीं रहे. इसलिए हमारी सरकार नहीं बैठी, क्योंकि सत्ता के लिए 34 होना था हाउस में और उबाटा हमारे साथ में नहीं थी. हम 27 लोग एक जगह पे थे पूरे लोग. गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसमध्ये जे मतभेद दिसले, संपूर्ण राज्यानं पाहिले, अपहरणाचे प्रयत्न झाले, त्यानंतरही तुम्ही म्हणतात की एकी होती. असं काही मतभेद नाही. आम्ही सर्व 27 नगरचं निवडून आले आहे. आम्ही एकटेच होते. आमची वैशाली अजय महाडोडे कॅन्डिडेट होते महापौरचे आणि उपमहापौरचे आमच्या युतीमध्ये पप्पू भैया देशमुख होते आणि आमच्यासोबत काँग्रेसचे जनविकास आघाडीचे 3 मेंबर आणि आम्ही सर्व 27 नगरचं काँग्रेसचे सर्व आम्ही एकत्र आहे. पण उबाटा आमच्या सोबत नव्हती म्हणून सत्ता आमची नाही बसली. निश्चितपणे आपल्यासोबत उपमहापौर पदामध्ये पराभव स्वीकारलेले पप्पू देशमुख आहेत. पप्पू देशमुख यांच्याकडे काहीतरी लेटर बॉम्ब होता. तुम्ही यानंतर काय करणार आहात? काय स्ट्रॅटेजी राहील? कशा पद्धतीनं पराभव झाला, काय बघता तुम्ही? नाही, पराभव कशा पद्धतीनं झाला हे उभा महाराष्ट्र समजतो. हा धनशक्ती आणि म्हणजे मसल पॉवर अँड मनी पॉवरचा विजय आहे हा. मला सांगा, वंचित आणि उबाटाची जो गट तयार झाला होता त्यामध्ये वंचितचे नगरसेवक कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाणार नव्हते आणि ते आज येऊन आमच्या बाजूने मतदान करणार होते अशी माहिती माझ्याकडे होती. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता.
ऐनवेळी ते का आले नाही, कोणी त्यांना अडवलं, कोणी त्यांना धरून ठेवलं का, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आमच्या कानावर येत आहे. मसल पॉवरचा वापर करून, मनी पॉवरचा वापर करून जर कोणी सत्ता बसवत असेल तर या अघोरी सत्तेचा त्यांनी नक्की लाभ घ्यावा. आजच महापौर यांनी दाखवून दिलं चंद्रपूर शहराला की स्थायी समितीचे सदस्य घेण्याचा विषय अजेंड्यावर असताना सभागृह सोडून त्या गेल्या. त्यांनी स्थायी समितीचे अजेंडे पूर्ण केले नाही. पहिल्या आमसभेमध्ये अशी मनमानी, हाच अघोरी शक्तीचा ही सुरुवात आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. सभागृहाच्या बाहेर तुम्ही काँग्रेसच्या विरोधामध्ये भरपूर भूमिका घेतली. आज सभागृहामध्ये नक्की काँग्रेसनं तुम्हाला मतदान केलं, काय वाटतं? आम्ही काँग्रेसच्या विरोधात भूमिका नाही घेतली. कोणत्याही आघाड्या जेव्हा होतात तेव्हा चर्चा होते, वेगवेगळ्या उमेदवारावर त्यावर चर्चा होते. आम्ही आमची उमेदवारी कशी सक्षम आहे सांगण्याचा प्रयत्न केला आणि आघाडीमध्ये चर्चा आली. राज्याचे ज्येष्ठ नेते माननीय विजयजी वडेट्टीवार साहेब, आमचे खासदार माननीय प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार सुभाषजी धोटे, आमदार सुधाकरराव अडबाले, संपूर्ण काँग्रेस पक्षानं एक दिलानं मोठ्या मनानं आम्हाला उपमहापौरचा उमेदवार केलं. पण शेवटी गोष्ट धनशक्ती आणि धनशक्तीवर आली, मसल पॉवर, मनी पॉवरवर आली आणि ईश्वर रीतीनं आमचा पराभव झाला. हा आमचा पराभव नाही आहे. भाजपच्या विरोधात 42 उमेदवार निवडून देणाऱ्या चंद्रपूरच्या जनतेचा हा पराभव आहे. या अघोरी शक्तीचा विरोधक म्हणून आम्ही ताकदीने या ठिकाणी प्रतिकार करू आणि चंद्रपूरच्या जनतेला विरोधी पक्षामध्ये राहून न्याय मिळवून देऊ, ही आमची भूमिका आहे. निश्चितपणे पप्पू देशमुख म्हणतात की वंचितच्या उमेदवारांना कोणी थांबवलं आणि मनी आणि मसल पॉवरचा हा विजय आहे, त्यांची ही गंभीर प्रतिक्रिया आहे. भाजपचा मोठा विजय झालेला आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार आहेत. गेले 20 दिवस या विजयाची ते वाट बघत होते. भाऊ, कसा विजय आहे हा? हा एक प्रकारे महाविजय आहे. कारण की काँग्रेसकडे आमच्यापेक्षा थोड्या जास्त जागा होत्या. त्या जागा असताना सुद्धा त्यांचा 25 दिवसापासून जी वागणूक होती, त्यांचं भांडण नव्हतं, वाद नव्हता, ते एक प्रकारे गँगवॉर होता. आणि या गँगवॉर असलेल्या या पार्टीच्या 2 नेत्यांचा जर या ठिकाणी सत्ता आली असती तर निश्चितपणे चंद्रपूरच्या विकासाला खीळ बसली असती. चंद्रपूरचा विकास ठप्प झाला असता, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये झाला असता. हे टाळायचं होतं. म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी आम्ही वारंवार भेटत होतो आणि त्या सर्व भेटीतून त्यांना सांगितलं की या ठिकाणी कसंही करून सत्ता इथे आवश्यक आहे आणि ते त्यांनी मान्य केलं. आणि काल रात्री 1 वाजता माझं माननीय देवेंद्रजीशी बोलणं झालं आणि त्यांनी रात्री 1 वाजता आम्हाला सांगितलं की गो हेड, पहिला जर आपल्याला महापौरपद मिळत असेल, शिवसेना आपल्यासोबत यायला तयार असेल उभाटा, तर आपण पुढे गेलं पाहिजे. आणि यामध्ये मी मोठं म्हणेल की शिंदे साहेबांची सुद्धा भूमिका यामध्ये महत्वाची आहे. युवराज भाऊ आमच्या सोबत आहे शिवसेनेचे, त्यांनी सुद्धा सांगितलं आपली पहिली बांधिलकी जनतेच्या प्रती आहे, जनतेच्या विकासासाठी आहे. आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि उभाटा अपक्ष असं या ठिकाणी हे करतो. चंद्रपूरमध्ये पाहिलं तुम्ही, महाराष्ट्रातली एकमेव घटना असेल. भाजप आहे, उभाटा, शिवसेना आहे, शिंदे सेना आहे आणि याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्राला काय संदेश देताय तुम्ही? मी पहिल्यांदा पाहिलं मशाल, धनुष्यबाण आणि कमळ एकत्र होते. हे खरं आहे. हा असं म्हणता येईल की हा चंद्रपूर पॅटर्न म्हणता येईल. आता राजकारणाचा नवीन एक पॅटर्न या ठिकाणी उदयास आलेला आहे, ज्याला माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या आशीर्वादातून हा निर्माण झालेला आहे. राजकारणामध्ये कधी कोणी कायम मित्र किंवा शत्रू नसतो. आपली जनतेशी बांधिलकी आहे. विकासाच्या दृष्टीवर जर पुढे न्यायचं असेल चंद्रपूरला, ते आवश्यक होतं. कारण की काँग्रेसच्या 2 नेत्यांमधला भांडण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं, त्यांचे वादविवाद होते आणि ज्या प्रकारचे त्यांची आपलेच नगरसेवक खरेदी विक्री, त्यांना अपहरण करण्याच्या ज्या घटना घडल्या होत्या, यामुळे सगळ्या नगरसेवकांमध्ये नैराश्य होतं आणि म्हणून त्यांनी निर्णय केला की आपण भारतीय जनता पार्टीसोबत जाऊ. या ढोल ताशानंतर भाजपचा अंतर्गत वादही शमला असं वाटतं. आमचे अंतर्गत वाद कुठे आहे हो? कधीतरी आहे का? जेव्हा केव्हा आमचा प्रसंग येते आम्ही सगळेजण सोबत राहतो. आम्ही या पूर्ण 25 दिवसामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये किती तरी होतं. आता वाद कुठे आहे? वाद नाहीच आहे आमच्यामध्ये. एक तरी वाक्य, एक तरी कृती आमची अशी दाखवा ज्याच्यातून तुम्हाला हे दिसेल की आमच्यात वाद आहे. आपल्यासोबत आहे चंद्रपूरच्या प्रथम नागरिक आणि महापौर नवनिर्वाचित संगीताताई खांडेकर. खांडेकर, ते तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? मी सर्वप्रथम आमचे आदरणीय नेते सुधीर भाऊ यांना धन्यवाद देते आणि त्यांनी मला एक महापौरची संधी दिली. तसेच मी या शहराचे सगळे आमचे नगरसेवक आहे, सगळ्यांना मी आमचे धन्यवाद करते आणि या शहराचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करते. तसेच या शहराची स्वच्छता, एक सुंदर शहर आणि या शहरातील भरपूर कामे करायची आहे. रिंग रोड आहे, महानगरच्या शाळा आहे, पाणी व्यवस्था आहे. सगळेपर्यंत मी सगळे मिळून सर्वांना सोबत घेऊन या शहराचा विकास करेन. या होत्या चंद्रपूरच्या महापौर संगीता खांडेकर, ज्यांनी शहर विकास हे आपलं प्राधान्यक्रम ठरवलं आहे. कॅमेरामन रत्नशीलचा आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर.
आपल्यासोबत चंद्रपूरचे नवनिर्वाचित उपमहापौर प्रशांत दानव आहेत. त्यांनी नुकताच उभाटा शिवसेनेत प्रवेश घेतलेला आहे. प्रशांत भाऊ, खूप खूप अभिनंदन. कसं शक्य झालंय मला सांगा. सर्वप्रथम तुमचं धन्यवाद. भारतीय जनता पार्टी व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या दोन्ही नेत्यांचा आपसामध्ये संवाद चालू होता. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा चालू होती आणि शेवट असं ठरलं की भारतीय जनता पार्टीला महापौर पद आणि उभाटा म्हणजे शिवसेनाला उपमहापौर पद असं आमचं ठरलेलं होतं. त्याचप्रमाणे छान घडून आलं, सगळं व्यवस्थित झालं. त्याबद्दल एक मताने तुम्ही निवडून आले तेव्हा प्रसंग कसा होता? सांगायचं म्हटलं तर मला खूप आनंद वाटला. माझे नगरसेवक सर्व माझ्या पाठीशी होते, ईश्वर माझ्या पाठीशी होते. त्याबद्दल मी मनापासून खूप खूप आभार. तुमच्या प्रायोरिटी करणाऱ्या शहर विकासाची त्या विकासासाठी रस्ता, नाली, पाणी पुरवठा योजना चांगली करणं, दिवाबत्तीची व्यवस्था करणं, ज्या ज्या चंद्रपूर शहराच्या नागरिकांची ज्या मूलभूत गरजा लागेल त्या पूर्ण करणं. आपण सांगितलं महापौरपदी एका मतानं निवडून आलेल्या आहेत संगीता खांडेकर, तर उपमहापौरपदी प्रशांत दानव ईश्वर चिठ्ठीनं निवडून आलेला आहे. त्याच्यामुळे चंद्रपूर शहरामध्ये उभाटा शिवसेना आणि भाजपच्या गोटामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. कॅमेरामॅन रत्नशीलसह आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर.